नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण केंद्र शासनाच्या पंचायत राज विषयक समित्यांचा अभ्यास करणार आहोत। त्या समित्यांमध्ये बलवंतराय मेहता समिती व अशोक मेहता समितीने केलेल्या शिफारशींपैकी काही महत्त्वाच्या शिफारशी आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या शिफारसी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला, आता आपण बलवंतराय मेहता समितीच्या महत्त्वाच्या शिफारसी पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, पहिली शिफारस आहे भारतात त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करावी। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ऐका, ही शिफारस अतिशय महत्त्वाची आहे। याच्यावरती परीक्षेमध्ये महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। भारतात त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करावी। आता आपण पुढच्या शिफारसीकडे वळू। न्याय पंचायतीची स्थापना करावी। आता त्याच्या पुढची शिफारस आहे गाव पातळीवर ग्रामपंचायत, तर तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी, अशी त्रिस्तरीय यंत्रणा सुचवली। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ऐका, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी, अशी त्रिस्तरीय यंत्रणा सुचवली। आता पुढच्या शिफारसीकडे वळू। ग्रामपंचायत विकास सचिव हा ग्रामसेवक असावा। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ऐका, ग्रामपंचायत विकास सचिव हा ग्रामसेवक असावा। पुढची शिफारस आहे जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा। हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। पुन्हा एकदा ऐका, जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा। अशा रीतीने आपण बलवंतराय मेहता समितीच्या महत्त्वाच्या शिफारशींचा आढावा घेतला। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अशोक मेहता समिती महत्त्वाच्या शिफारसी पाहू। पहिली शिफारस आहे कृषी व ग्रामोद्योग यांना प्रोत्साहन देण्यात यावे। पुन्हा एकदा ऐका, कृषी व ग्रामोद्योग यांना प्रोत्साहन देण्यात यावे। पुढची शिफारस आहे भारतासाठी द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची स्थापना करण्यात यावी। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची शिफारस आहे, लक्षपूर्वक ऐका। भारतासाठी द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची स्थापना करावी। या पुढची शिफारस आहे प्रौढ शिक्षण कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे देण्यात यावा। पुन्हा एकदा ऐका, प्रौढ शिक्षण कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे देण्यात यावा। या पुढची शिफारस आहे मंडल पंचायतीची स्थापना करण्यात यावी। या पुढची शिफारस आहे न्याय पंचायतींना ग्रामपंचायतीपासून विभक्त करण्यात यावे। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 समित्यांचा अभ्यास केलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।